एकदा हे प्रकरण आतापर्यंत कुठल्या कुठल्या वळणावर पोहोचलंय ते लक्षात घ्या. धनंजय मुंडे घरगुती हिंसाचाराच्या आरोपात दोषी आहेत असा निकाल एकदा कनिष्ठ न्यायालयानं दिला आहे. याच कनिष्ठ न्यायालयानं दरमहा 2 लाख रुपये करुणा शर्माला द्या असं सुद्धा आपल्या निकालात म्हटलंय. कनिष्ठ न्यायालयाचे आदेश सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि त्या आव्हानाला ग्राह्य मानत उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. एकूण देय रकमेपैकी 50% रक्कम न्यायालयात जमा करा असा आदेश उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना दिला आहे. धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी, त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे 2 कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी, स्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे. 50% माझी आणि 100% मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी 75% असते. ते पूर्ण रक्कम 4 आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे.